नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात तळेगाव ठाकूर हे मोठे गाव असून येथे शेतकऱ्यांसाठी सारसी रस्ता व पिंगळाई नदीवरील पूल नसल्यानं मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना, मजूर वर्गाला आणि वाहतूक करणाऱ्या नदीपलीकडे शेतात जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पिंगळाई नदीमध्ये दस्तापूर, माळेगाव, विंचोरी, केकतपूर तसेच धानोरा दिग्रस धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येत असल्यामुळे नदीत वर्षभर पाणी भरलेलेच असते. त्यामुळे हा एकमेव मार्ग असून रस्ता खराब आणि पूल नसल्यामुळे महिला, मजूर, ट्रॅक्टर, बैलगाडी, गुरेढोरे व दुचाकी वाहने नदीपलीकडे जाण्यासाठी मोठा धोका पत्करून जावे लागते. थोडासा पाऊस झाला तरी शेतकऱ्यांना नदीकाठावर अडकावे लागते आणि तिथे मुक्काम करावा लागतो. या भागात व मार्गावर संत्रा बागायती 60 हेक्टर, विंचोरी मौजा क्षेत्र 1400 हेक्टर तसेच धोत्रा व तिवसा भाग क्रमांक 2 येतात. शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे, कारण कोणतेही सरकार आले तरी त्यांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. या पावसाळ्यात तर शेतकऱ्यांनी पैसे गोळा करून तात्पुरत्या स्वरूपात नदीपर्यंत मुरुम टाकण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची संतापाची लाटच उसळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाला विनंती केली आहे की तातडीने पूल तयार करून रस्ता व्यवस्थित करावा. अन्यथा त्यांनी थेट इशारा दिला आहे की यापुढे हीच अवस्था राहिली तर आम्ही पिंगळाई नदी पात्रात बसून जलसमाधी घेऊ आणि येथेच आंदोलन करू. सोबत येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल आणि कोणीही उमेदवाराला मतदान करणार नाही असा थेट इशारा संतप्त शेतकरी अनिल हटवार, दादाराव घोरमाडे, आशिष आडाव, शरद खवले, उत्तम गेडाम, पंकज बेलसरे, अशोक गोडबोले, गजानन सावरकर यांनी शासनाला व प्रशासनाला दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे. एमबी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील घोरमाडे. आज आपण इथं आलो आहे तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे. हे मौजा विंचोरी आहे. स्मशानभूमीपासून तर शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्याचा मार्ग जो आहे आणि इथं मदत नदी आली आणि नदीचे मध्ये पिंगळे नदी आणि विंचोरी जी नदीचं पाणी आहे ते दोन्ही नदीचा संगम येतो आणि पाऊस जर आला भरपूर तर इथं मजूर सुद्धा जाऊ शकत नाही, कोणी बैल बंडी काहीच जाऊ शकत नाही. आणि एक समस्या अशी आहे का जो इथं शेतकरी स्वतः लोकवर्गणीतून स्वतः मेहनत करून इथं ते गोटे टाकले जाते, रस्त्यावर रस्त्यानं जाता सुद्धा येत नाही. आपण काही शेतकरी आहे यांच्यापासून आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 5 किलोमीटरचा रोड सँक्शन झालेला आहे, तरी अजूनपर्यंत पूर्णपणे हा रोड झालेला नाही. केव्हा आम्ही अधिकाऱ्याकडे गेलो तर सांगतात की त्याला फॉरेस्टची परमिशन आलेली नाही. इथे 5 धरणाचं पाणी येते. जोपर्यंत या नदीला पाझर चालू आहे तोपर्यंत कंबरभर पाणी राहू शकते. आता हे आम्ही सर्वजण लोकवर्गणी आणि श्रमातून हा रोड आता आम्ही एवढापर्यंत पूर्ण करीत आहोत आणि नदीला आताही कंबरभर पाणी आहे की वरच्या जंगलामध्ये एकही बाई अशी पूर्ण साडी वर केल्याशिवाय जाऊ शकत नाही. पूर्ण साडी वर केल्याशिवाय जाऊ शकत नाही, कारण त्यांना सुद्धा लाज शरम आहे, सर्वांना सुद्धा माय बहिणी आहे. आणि त्या बाया जाणार कशा इथून? जेव्हा बायांना जंगलात जावं लागते त्यावेळेस पूर्ण साडी त्यांना वर्त करावी लागते. त्याच्यानं नदीपासूनच सर्व मजूर घराकडे परत जातो, कारण नदीकडे माणसंही जाणारे आहे, बायाही जाणारे आहे. त्याच्यानं याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी, नाहीतर याच्यातच आम्ही ह्या चिखलात 8 दिवसाच्या अंदर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. आणि संत्र्याचे जे कास्तकार आहे त्यांचे सोयाबीन कसे निघणार याचा सर्व प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. हा प्रश्न किती वर्षापासून हा प्रश्न जवळजवळ 25-30 वर्षापासूनचा आहे आणि हा अजूनही निघालेला नाही. कुठेही जरी जाण हे माझ्या पायाला ठेस लागलेली आहे, कुठेही जाण तरी पूर्ण खूप असते, पाय कापते ह्या चिखलात. इतकी समस्या इतकी बेकार झालेली आहे की बस. आणि सर्वांना जर म्हटलं की हे करायचं आहे ते काय होऊन जाईल, असं होऊन राहिलं. कोणी काही प्रतिनिधी याच्याकडे लक्ष देत नाही. भरपूर प्रतिनिधी झाले, पिंगळा नदी दुर्लक्षित. तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की कोणतेही सरकार आले तरी कोणतेही सरकार आलं तरी तसंच आहे.
आमचं म्हणणं असं आहे का बा आम्हाला ह्या रस्ता सुद्धा चांगला नाही आहे. आम्ही 9 वाजता 10 वाजता येऊ शकतो या रस्त्यानं. पाण्यातून आम्ही वावरात चोकारी करायला जावं लागते आम्हाला. आमची बंडी बैल आम्हाला एकटंही असलो तर आम्हालाच कुता लागते किंवा बैलाची खांची का लागते, घराकडे या लागते लेकरायला बोलावाने. आदित्य, तुम्ही जे आता हे रस्ता करून राहिले आहे स्वतः श्रमदानातून हो ना. किंवा लोकवर्गणी आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे तर आम्ही सांगूच त्याला, पण हे दरवर्षीच करा लागते तुम्हाला? झालच करूया लागून राहिलं ना. एकही वर्षी आम्हाला असं करा नाही लागलं असं नाही. थोडी मला वावरातले पडले, संतर आहे, अमुक आहे, ढमुक आणा लागते ना आम्हाला. शेती माझ्याकडे 12 एकर शेती आहे. आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर ह्या 25 वर्षापासून प्रत्येक निवडणूक आली का आम्हाला सांगितलं जाते की ह्या पुलाचं काम होईल. हा सारशी रोड आहे. मागं नवनीत राणांनी उद्घाटन केलं होतं, खासदार होत्या, म्हणे हा पूल म्हणे आता निवडणूक झाल्याबरोबर होईल म्हणे. अजून त्या पुलाचं काम काही झालं नाही आहे. हा सारशी रोड आहे. तिकडून अर्धा झाला, इकडून अर्धा झाला. सांगा अर्धे लोकांनी जायचं कुठून? इकडे 1.5 महिन्यापासून शेतकऱ्याच्या शेतामध्ये एकही मजूर गेला नाही. कंबरवर पाणी सतत राहते या नदीला. कारण की या तळेगाव ठाकूरमध्ये 5 तलाव आहे. वर 5ही तलावाचं पाणी या नदीमध्ये येते आणि कंटिन्यू पाणी राहते नदीमध्ये. 1.5 महिन्यापासून 8 ऑगस्ट पासून एकही मजूर या इकडच्या शेतामध्ये गेला नाही आहे. काय शेतकरी परिस्थिती काय असं? शेतामध्ये तणकट वाढला आहे. मजूर यायला तयार नाही आहे. नद बघितली का मजूर घरी निघून जातो. आणि आम्ही सांगू कंटाळून गेलो शासनाला. कोणतंही सरकार आलं की तीच कंडिशन आहे या गावामध्ये. लिडर तर अशा आहे, गोटा गाळा तिथं लिडर आहे गावामध्ये, पण एकही कामाची गोष्ट आहे नाही. आम्ही खूप प्रयत्न करून बघितले. त्यामुळे आता शेवटी उपाय हरलो आम्ही लोकांच्या घरापाचे दगड माती विटा उचलून आणून राहिलो आणि या जायपुरता तात्पुरता रस्ता करतो आम्ही. आता माल काढायचे. आमचे संत्र्याचं नुकसान झालं, शेतीचं नुकसान झालं आणि एकही कोणी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. याच्या आमची जर समस्या निकाल लागली नाही तर आम्ही याच्या पुढे इथंच हे आंदोलन करू, इथंच आम्ही समाधी घेऊ, असं आमचं तळेगाव ठाकूरवासियांचं निवेदन आहे.